नागपूर शहरातून एक गंभीर आणि चिंताजनक प्रकरण समोर आले आहे। ताजबाग परिसरातील एका मदरशात धार्मिक शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप एका मौलवीवर करण्यात आला आहे। या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे। नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजबाग परिसरात हे प्रकरण उघडकीस आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार दारुल उलूम फैजाने ताज या मदरशात शिक्षण देणाऱ्या मौलवी अताय रुसूल उर्फ तालिब यांच्या विरुद्ध अल्पवयीन विद्यार्थ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे। पीडित विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर सक्करदरा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा क्रमांक 272/2026 अंतर्गत पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत। संबंधित ठिकाणांवर पोलिसांकडून शोध मोहीम आणि तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले असून कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे। सध्या या प्रकरणातील सर्व बाबींची पडताळणी सुरू असून तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। एक ताजबागच्या परिसरामध्ये मदरसा आहे। त्या ठिकाणी 10 मुलं शिक्षणासाठी रेसिडेन्सी राहत असलेली होती। या ठिकाणचे जे शिक्षक आहेत ते शिक्षकांचे मित्र त्या ठिकाणी अधूनमधून त्यांना भेटण्यासाठी येत असे। 19 तारखेच्या रात्री तो त्या ठिकाणी मदरशामध्ये आला होता। आल्यानंतर त्यांनी त्याच्यातला जो पीडित मुलगा आहे त्याच्या बरोबर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला होता। त्या मुलाच्या जाग आल्यानंतर लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच सकाळी जे शिक्षक आहेत त्याच्या मौलाना त्यांना त्याबद्दलची माहिती दिली। माहिती दिल्यानंतर त्या शिक्षकांनी त्याला बोलवून त्याच्याबद्दलचा जाब वगैरे विचारला। ही घटना 19 तारखेची 20 तारखेची सकाळची घटना आहे। त्यानंतर सदरची जो घटना झालेली आहे हे आम्हाला 112 रात्री 20 तारखेच्या रात्री 11:30-12च्या दरम्यान आम्हाला कॉल आला होता 112 वरून की अशी घटना घडलेली आहे। त्या ठिकाणी आपण तात्काळ ड्युटी अधिकारी यांना पाठवून घटनास्थळाचं निरीक्षण आणि जी मुलं आहेत त्यांना रेस्क्यू करून प्रियदर्शिनी या बालसुधार गृहामध्ये आपण त्यांना रेस्क्यू करून पाठवलं होतं। पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना हे आता आपण बालसुधार गृहामध्ये पाठवलेलं आहे आणि CWC समोर आपण त्यांना स्टेटमेंट करता हे हजर ठेवलेलं होतं। याच्यामध्ये आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे आणि घटनेनंतर तो आरोपी फरार झालेला आहे आणि ही सदरची घटना जी आहे ती एकाच मुलाबरोबर घडलेली आहे। अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेशी संबंधित अशा प्रकरणांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू आहे। अधिकृत तपासातून पुढील माहिती समोर येईल। अधिक बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज।